हॅलो, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल समृद्धी सिम्पल लाईफ. आणि सिम्पल लाईफमधल्या सिम्पल रेसिपीज अशी मी एक मस्त रेसिपी आज आणली आणि अगदी खरंच सिम्पल आहे. क्रॅब मसाला ग्रेव्ही झटपट एक वन सिम्पल ग्रेव्ही आहे आणि तिचा एक सिम्पल मसाला बनवला ना आपण की पटकन ही ग्रेव्ही बनवून जाते आणि अतिशय चविष्ट बनते. एकदा नक्की ट्राय करून बघा. तर क्रॅब मी घेतले होते, 4 क्रॅब आणले होते आणि ते मी बाहेरनंच क्लीन करून म्हणजे मॉलमधनंच क्लीन करून आणले. तर हे बघा असे पाण्यात भिजत ठेवले होते थोडा वेळ, ते म्हणजे छान क्लीन होतात. आणि म्हटलं तोपर्यंत आपण पटकन एक सिम्पल ग्रेव्ही त्याची बनवून घेऊया. त्याच्यासाठी मला ना जास्त पाहिजे होती 2 टाईमसाठी, तर मी 4 टमॅटो घेतलेत. आल्याचे बघितले छोटे छोटे असे 3 तुकडे घेतलेत मी आल्याचे. आणि लसूणचा एक असा मोठा एक कांदा असतो ना, तोच घेतला आहे पूर्ण. आता हे काय केलं, बारीक चिरून घेतलं सगळं, म्हणजे मिक्सरला पटकन होऊन जाईल. आणि इथे ना 4 कश्मीरी मिरच्या असतात ना, त्या गरम पाण्यात भिजत घातल्या होत्या. त्याचे देठ काढून घेतले आणि मगच ते मिक्सरमध्ये घातले. त्यांनी काय होतं, एक छान वेगळा फ्लेवर पण येतो आणि कलर पण येतो खूप छान असा. आता हे क्रॅब काय केले, बाजूला काढून घेतले आणि ते 2 बघितलेत का पाय, तर त्यांनी ज्यांनी क्लीन केले ना शेफनी, तर ते 2 पाय द्यायला म्हणजे बाकीचे त्यांनी दिलेच नाहीत. मोठे जे असतात ते खूप छोटे असतात, ते मिक्सरला लावून आपण त्याचा पण रस काढता येतो. पण उगाच मिक्सर खराब होतो म्हणून मी ते काही करत नाही. आता तेल बघितलं तुम्ही, अगदी कमी क्वांटिटी घेतली आहे तेलाची. आणि सिम्पल नॉर्मल जे आपले खडे मसाले असतात ना रेग्युलर, आणि एक लसणाची पाकळी जी असते ती चेचून घातली आहे. त्याच्यात चक्रफूल आहे, तेजपत्ता आहे, दालचिनी आहे, 2-4 लवंग आहेत आणि 2-4 काळी मिरी आहेत. हा मसाला टाकताना अगदी नीट टाका. कांदा, टमॅटो आणि आलं लसूण हे आणि मिरच्या मिक्सरला करून घेतल्या आपण. एकदम फाईन प्युरी करून घ्यायची, म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान येतो. आणि हे लगेच खदखदायला लागतं, म्हणजे कढईमध्ये घातल्यानंतर लगेच मीठ टाकायचं त्याच्यामध्ये, म्हणजे पाणी सुटून छान ती ग्रेव्ही भाजली जाते. आणि झाकण ठेवून तिला सुकवायची आपल्याला. तोपर्यंत मी असे मसाले काढून घेतले. आता मसाले चवीप्रमाणेच घ्या आपल्या. मी 5 चमचे मसाला घेतला आहे, तिखट मसाला, 3 चमचे गरम मसाला आणि 2 चमचे हळद. तिखट मसाला थोडासा चिकन चिकन किंवा फिश आपण बनवतो ना ग्रेव्ही, त्याला थोडा जास्त लागतो. आता हे काय होतं, बघा कांदा टमॅटोची जी प्युरी होती ना, ती सुकली नव्हती, पण मी आधी मसाले टाकले. कारण की मसाले पण त्याच्यामध्ये छान भाजले जातात आणि खूप छान मग मस्त अगदी ब्लेंड होऊन एक त्याचं टेस्टी येतं. एकदा ट्राय कराल ना तर नक्की समजेल तुम्हाला. आता ते भाजून भाजून थोडं सुकलं ना, की मग त्याच्यामध्ये मी क्रॅब टाकलेत आणि एक क्रॅब आहे ना पूर्ण घोळवून घ्यायचे. आता हे आपण काय करू शकतो, असेच ह्याला वाफवून तुम्ही क्रॅब मसाला म्हणून खाऊ शकता. किंवा मी थोडंसं वाफवलं, मग त्याला पाणी सुटलेलं आहे, मग त्याच्यामध्ये छोटे छोटे पाय होते ना ते थोडेसे टाकले, मोठे होते ते जरा चेचले, म्हणजे चव, कारण खूप छान टेस्ट असते त्याच्यामध्ये. असं हे छान भाजून घेतलं पुन्हा. आणि मग त्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यात थोडं आपलं हे पाणी टाकून ते पाणी टाकलं. 5 मिनटं त्याला उकळी काढली. त्याच्यानंतर त्याच्यात कोकम टाकलं. फिश वगैरे जे असतात ना ते पटकन शिजले जातात. क्रॅबला थोडासा नॉर्मल फिशपेक्षा टाईम लागतो, कारण की एकदम हार्ड असतं ना. आणि मग एक परत पुन्हा 5 मिनटं झाकण ठेवून उकळी काढली. आणि इतकं सुंदर झालं होतं ना हा रस्सा. तुम्ही, आपल्याला सर्दी खोकला झालेला असतो ना त्यावेळेला इतका भारी लागतो, असं नाकातनं असं पाणी बाहेर यायला लागतं. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. छान उकळी काढून घ्यायची, त्याला टेस्ट करून बघा. मीठ कमी असेल तर मीठ टाका. मी मीठ टाकलेलं आहे नंतर अजून, त्याच्यामध्ये लागेल तेवढं गरजेप्रमाणे. आणि मग याच्यावरती मस्त कोथिंबीर टाका. आता अफगाणी रोटी, बाहेरनं रोटी वगैरे आणली तर ती एकदम उत्तमच लागते, पण दरवेळी काही ती हेल्थसाठी चांगली नाही. म्हणून मग ह्यावेळी घरी भाकऱ्या भाजल्या होत्या, छान तांदळाच्या भाकऱ्या. मीठ ॲड करून घेतलं, चवीप्रमाणे आपल्या मीठ ॲड करून घ्या. मस्त भरपूर कोथिंबीर टाका, त्याच्याने चव दुप्पट होते. आणि कांदा नको होता, कारण कांद्याने थोडंसं सर्दी असेल ना तर लगेच घसा खवखवायला लागतो. म्हणून मग कांदा न कापता मस्त त्याच्यावर काकडी घेतली. आणि ही खरंच तुम्हाला गेस्ट येणार असतील, बनवायची असेल तर झटपट होणारी रेसिपी आहे. वन सिम्पल मसाला रेसिपी असं मी नाव ठरवलं या रेसिपीचं. वन सिम्पल मसाला क्रॅब ग्रेव्ही. ओके. तर ही सिम्पल लाईफमधली एक सिम्पलची रेसिपी ट्राय करून बघा. तांदळाच्या भाकऱ्या इथे मस्त बस झालं होता, छान खमंग खुसखुशीत फुगली होती एकदम भाकरी. तर अशी भाकरी गरमागरम खायला घेतली. मस्त काकडी घेतली, लिंबू घेतलं,
लिंबू पिळायचं काकडीवरती आणि सेंधव नमक टाकायचं, सेंधव मीठ असतं ना ते. अशी रेसिपी नक्की ट्राय करून बघा. ट्राय केली तर प्लीज मलाही सांगा की माझी रेसिपी तुम्ही ट्राय केली आहे, कुठून ट्राय केली आहे. आणि प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला, शेअर करा रेसिपी इतरांसोबत. म्हणजे असे झटपट रेसिपीज तुम्हाला मी आणखी नक्की घेऊन येणार आहे. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच.